मालक मालक आज तुमच्याकडे ना रणवीर पैसे घेण्यासाठी येणार आहे आणि तो घेऊनच जाणार आहे. मग मी म्हणतो सर्व तुमचे पूजने जळाले, मग त्याला पैसे कुठून देणार मालक? भाऊ, अरे बघ ना, रणवीर हा माझा भाऊ आहे. अरे, मला विश्वास नाही तो माझ्या शब्दाबाहेर कधी जाणार नाही. या संकटाच्या समयी कुणीही कुणाचं नाही. काही जरी झालं ना तरी तो माझा भाऊ आहे आणि मी समजावून सांगेन त्यांना. बाई वेळेवर कुणी कुणाचं नसतं, कुणाचा भाऊ नाही, कुणाची बहीण नाही. हा पैशाचा खेळ आहे. होय होय धन्य भाऊ, तुझे पण म्हणणे अगदी बरोबर आहे रे. पण आता काय करावे मला तर काहीच कळत नाही रे. अरे बघ ना, अरे सर्व काही आमचं त्या शेतीच्या भरोश्यावर होत रे. सावकाराकडून कर्ज काढले, माझ्या दादाकडून पैसे मागितले केवळ त्या शेतीसाठी. पण पण कोण्या बैऱ्याने आमचा घात केला रे. कोणी आपला पुतण्या जाळला असेल हो. माहित ग, अगं परमेश्वर कधी किती निष्ठुर झालाय का आमच्यावर. पण काय ते बघा साहेब आले. असं का नाराजी आणि रडतोस कशा पाहिजे? अरे काय सांगू तुला. अरे अरे माझ्या शेतीचे सर्व पूजे जळून खाक झाले रे रणवीर. का अरे मी काय करू, तुझ्या शेतीचे पुतणे जळले तर त्याला दोषी कोण मी? अहो हा सर्व नियतीचा खेळ, आता काय करणार? हो ते सर्व झालं, पण आतापर्यंत मी आला जे पैसे दिले होते त्याची मुदत तर पूर्णतः संपन्नच आहे. काय आणि आजची तशी शेवटची तारीख आहे म्हणून मी इथे आलोय. आणि जे पैसे मी तुला दिले ना ते मी दुसऱ्याकडून मागून तुला दिले ना, तर मला त्याला परत नाही करावे लागेल का? हे दादा, हे बघ ना, तरी तुझे पैसे आम्ही शेतीतले धान निघाल्यानंतर अगदी देणारच होतो रे दादा. पण पण बघ ना, ऐन वेळेवर आमचं धान पूर्ण जमा झाला आणि कोणीतरी आमचा पुतणा जाळून घेतलं रे दादा. हे दादा बघ ना, अरे पुढची जेव्हा फसल निघाली ना तर सर्वात अगोदर पहिले तुझे पैसे देऊ रे आम्ही. पण पण आता आमच्यावर दया कर रे दादा, दया कर रे. हे दादा, ही तुझी बहीण तुला हात जोडून विनंती करते. अगं कोण? आणि तू माझी बहीण कोण? कुणाची ग या जमान्यात? अगं बहीण म्हणून मी तुला तर कधीच जवळ केलं नव्हतं. हे दादा, अरे तू माझ्याविषयी एवढा निष्ठुर का झालायस रे दादा? हे दादा सांग ना, अरे हे सर्व पाप माझ्या हाताने तू करून घेतलास आणि ऐन वेळेवर तू मला बहीण नाही म्हणून करून लावतोय. दादा सांग ना. ऐकून घे, हे जे सर्व काही केलं ना, तुला त्या घरात पाठवलं
फक्त माझा एकच उद्देश होता, त्या पाटलाचा मला बदला घ्यायचा होता, म्हणून हे सर्व काही केलं. त्याशी बहिणीचं नातं जोडलं, त्या पाटलाच्या मुलीशी लग्न केलं. त्याला असं करू नको. मी मी तुला जुळते रे, तुझ्या पाया पडते रे दादा. असं काही करू नकोस रे दादा, असं काही करू नकोस रे. आणि विक्रम, तुला एक सांगून ठेवतोय, तुझ्याही पत्नीने तुझ्याही बहिणीने फार मोठा गुन्हा केलाय. अरे तुझ्या आईला आणि बाबाला अरे याच चांडाळणीनं मारलंय. होय, हे बिहार सत्य आहे. हे तुला तरी काय माहित, हे फक्त मलाच माहित होत. हे कार्टे, अगं माझ्या आई वडिलांना मारून तुला काय करायचं? आणि तुला काय साध्य करायचं होतं या घरामध्ये, म्हणून माझ्या तू जन्मदात्या आई वडिलांना मारलीस. अगं सांग ना, असा काय गुन्हा केला होता माझ्या आई वडिलांनी? विक्रम, आता हे तुला मी सर्व सांगितलं, आणि मी जिला कर्जामध्ये रक्कम दिलेली आहे ती कशा तऱ्हेने मला परतफेड करणार आहेस तू सांग. नाहीतरी स्टॅम्प लिहून द्यायला का करतात, झडले पुजले जाऊ द्या, मारायची सही स्टॅम्प लिहून तुम्ही स्टॅम्प पेपरवर काही लिहून देऊ नका. बघा, चल घे लवकर सही घे. काही झालं तरी तुम्ही स्टॅम्प पेपरवर काही लिहून देऊ नका. विक्रम, ही काही लिहून देऊ नका म्हणजे? आहे बरं. या कार्टीला सोन म्हणून तुमच्या घरात आणली बदला घ्यायसाठी. ही काही कामाची बाई नाही. महाराज हा कुत्रे जणाले याच्या बोलण्यात काही विश्वास ठेवू नकोस. हा केवळ स्वार्थी आहे, आणि हे सगळे यानेच मला करायला लावलं, आणि आज बदललाय, आणि केवळ स्वार्थी माणूस आहे. आणि म्हणून जसं म्हणतोय ना, पेपरवर सही कर म्हणून, पण सही करू नका. मी हात जोडते तुम्हाला, सही करू नका, नका सही करू. थांबा, तिथंच थांबा. अरे तुमच्या पापाची सजा तुम्हाला दिल्याशिवाय हा योगेश शांत बसणार नाही. बापूजी, वाचवावं आम्हाला, त्या दृष्टीच्या हातून वाचवावं. बापूजी बघा ना, या पापी चांदण्याने आपली सर्व इष्टीन आपल्या नावाने करून घेतोय. बापूजी, एवढंच नाही तर स्टॅम्प पेपरवर सही घेऊन हा पापी चांदण आम्हाला या घरातून घराबाहेर काढताय. हो बापूजी, बहिणी, मला क्षमा करा. अगं जशी तू मला दयाची भीक मागत होतीस ना, अगं त्याच पद्धतीने मी तुझ्या समोर हात जोडून विनंती करत होतोय ग. बहिणी, अगं असे घाणेरडे शब्द माझ्या अंगावर लावू नकोस. पण वहिनी, तू नाही ऐकलीस ग माझा. अगं माझ्याविषयी माझ्या दादाला खोटा नाटक सांगून तू मला या घराच्या बाहेर काढून मला भिकच कटोरा धरून घेतलीस. अगं त्यावेळेस माझ्या अंतःकरणाला किती दुःख झालंय ग वहिनी.
आणि काय काय रणवीरराव, तुम्ही तर चांगलेच कृत्य केले. अरे या माझ्या वहिनीला चढभार देऊन दादाशी लग्न लावून तुम्ही आमची घराळीवर दाबत चढवतोय. दाबत चढवायसाठीच ना. अरे आमच्या घराण्याची तुम्ही राख रांगोळी केलात. आणि ही सगळी आमची स्टेट तुम्ही आपल्या नावाने करणार होता. पण नाही रणवीर, नाही. अरे पापी माणसाला ही इस्टेट कधीच मिळत नसतोय रे रणवीर, कधीच मिळत नसतोय. अरे कुणाची इस्टेट कशीही हस्तगत करायची हे तुमच्या नशिबात नसतं रे रणवीर, तुमच्या नशिबात नसतं. ते प्रत्येकाला नाही जमत भूमिका. रणवीर, अरे सरकारने कायदा काढला, ज्याची शेती त्याच्याच नावाने होऊ शकतो. हे तू विसरलास रणवीर, विसरलास. आणि काय ग वहिनी, अगं ज्या वेळेस माझे आई बाबा यात्रेला गेले तेव्हा तू विषयाचे लाडू आणि चिवडा देऊन त्याला मारून टाकलंस, प्राण घेतलंस. आता त्यावेळेस तुला काही दुःख झालं नाही वहिनी, पण मला खूप दुःख झालंय का वहिनी, खूप दुःख झालं. तुम्ही मला मला माफ करा बापूजी. आणि बघा, यानंतर अशी चूक मी कधीच करणार नाही हो बापूजी. पण मला एकदा क्षमा करा, मला एकदा क्षमा करा. सासूबाई, मला माफ करा. माझ्या हाताने खूप मोठं पाप घडवून आणलं हो या स्वार्थी माणसाने. आणि मला केवळ सून करती या घरची असं म्हणण्याची वेळ या स्वार्थी भावाने आणली. आणि मी याच्या नावात फसत गेले. जसं म्हणेल लागली तसंच करत आले हो सासूबाई. त्यात माझा काही दोष नाही हो, माझा काहीही दोष नाही. मला एकदा क्षमा करा. चुका माणसाच्या हातूनच होत असतात. त्याच्यासमोर चूक करू नका. तू जर अशी चूक केली नसतीस तर आज माझ्या पाठीमागच्या सर्व विसरून आपण सर्व मिळून सुखाने संसार करू. हॅलो